नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात जुनी जनता शाळा आणि जुनी नगरपालिका रोड परिसरात गांजाची खरेदी विक्री सुरू होत असल्याची गोपनीय माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि त्या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजाची विक्री करणाऱ्या 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून सुमारे 2 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे। या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहेत। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन। आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय थिएटर रोड येवला या ठिकाणी पंच, फोटोग्राफर, वजन काटा धारक आणि पोलीस स्टाफसह रेड केली असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी 29 वर्ष राहणार नाशिक, सुनील बाळू खैरनार वय 41 वर्ष राहणार येवला, पियुष वाल्मिक खैरनार वय 35 वर्ष राहणार येवला, संदीप दशरथ कट्ट्यारे वय 31 वर्ष राहणार येवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले। त्यांच्याकडे साधारण 2 किलो 200 ग्राम गांजा एकूण किंमत 22,000 रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर NDPS कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे।